स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये. बरेच जणींचं कमेंट असतात की हाईट छोटी आहे आणि पाय वरती ठेवून गाडी बॅलेन्स नाही होत. तर मॅमचे पण बघा आज दुसराच दिवस आहे आणि मॅमचीसुद्धा हाईट कमीच आहे, पण मॅम कसं बॅलन्स करताय तेच दाखवते तुम्हाला पण अशीच प्रॅक्टिस करायची आहे. पहिले तर तुम्हाला शूज घालायचे आणि शूज घालून तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची. तर पहिले तुम्हाला पायावर गाडी चांगली बॅलेन्स झाली पाहिजे. जरी पाय पुरत नसले तरी पण तुम्हाला आहे ना आपल्या दोन्ही पायाच्या शूजजवळ गाडीचा बॅलेन्स करता आला पाहिजे. आणि आपण काय करतो, हाईटमुळं गाडी हाताने जास्त पॅक पकडतो. मॅमचा टर्न जास्त लांब होतो आहे, पण ठीक आहे, तो टर्न बी आपण स्लो जवळ करण्याचं प्रॅक्टिस करू. आणि मॅमचे पण थोडेसे पाय पुरायला अडचण येते, तरी पण मॅम कशी प्रॅक्टिस करते बघा. पायाने दोन्ही स्टार्ट झाली की पहिले गाडी तुम्हाला स्टेबल होईपर्यंत पाय उचलायचे नाही. अशी लंबी गाडी जोपर्यंत चालत नाही, ज्यांची हाईट कमी, ते बघा मॅमचे बिलकुल पाय टच नाही होत जमिनीला, तरी पण आहे ना मॅमनी बॅलन्स केलेला आहे. आणि खूप लंबी गाडी अशी चालली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला पाय वर उचलता येईल. आणि जोपर्यंत ही प्रॅक्टिस होणार नाही ना तोपर्यंत पाय वरती येणार नाही. परत मी तुम्हाला जवळून दाखवते. मॅम आता लांब गेले आहे, आता बघा मॅम जवळ येते आहे, मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्हाला आहे ना दोन्ही पायांची प्रॅक्टिस अशी करायची. मॅम बघा कधी वरती पण पाय ठेवते आहे आणि कधी परत पाय खाली पण करते आहे. हे बघा, ह्या दोन्ही पायांवर जवळ स्ट्रेट चालत नाही गाडी तोपर्यंत तुमचं बॅलेन्स होणार नाही. म्हणजे इक्वल बॅलेन्स पाहिजे तुमचा, दोन्ही साईडला आहे ना इक्वल बॅलेन्स म्हणजे जसं आपलं तराजूच्या काट्याचा बॅलन्स असतो ना डाव्या साईडला ना उजव्या साईडला जास्त, तो तुम्हाला पायाने पकडता आला पाहिजे. जोपर्यंत हा बॅलन्स पकडता येत नाही ना कमी हाईटवाल्यांना, त्यांना गाडी पायवरती ठेवून चालवता येणार नाही. तर तुम्ही पहिले ना हातांवर प्रेशर न करता दोन्ही पायांनी गाडी पकडायला शिका इक्वल. जसं की तुमचा बॅलन्स उजव्या नाही तर डाव्या साईडला कोणताच वाकला नाही पाहिजे. हे बघा असं पायांवर. मॅम पण तीच प्रॅक्टिस करते की पाय खाली ठेवते. का बरं की मॅमचे पाय लगेच वरती येत आहे. आता दुसरा दिवस म्हणजे मॅमनी तर पहिल्याच दिवशी पाय वरती ठेवून चालवली होती. आता तशी प्रॅक्टिस का करतो आहे आम्ही की मॅमची पण हाईट कमी आहे. जेव्हा गाडी थांबवायची आहे त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. ज्यांना हाईट कमी असते ना त्यांना गाडी थांबवताना आणि एक स्टार्टिंगला दोनच वेळेस प्रॉब्लेम येतो. जेव्हा बॅलन्स होत नाही तोपर्यंत, आणि जेव्हा आपल्याला गाडी थांबवायची असते तेव्हा पायांचा सहारा घ्यायचा असतो. एकदा तुमचे पाय वरती आले ना तर हाईटचा तर काही इश्यू राहतच नाही. सुरुवातीलाच तुमचा बॅलन्सलाच प्रॉब्लेम येतो. ज्यांची पण हाईट कमी ना त्यांना असा बॅलन्स यायला प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल ना तर तुम्ही पहिले लंबी चालवत नाही गाडी, म्हणजे जोपर्यंत आपली गाडी जास्त वागती आहे तर तोपर्यंत प्रॅक्टिस करायची. पायवरती ठेवायला घाई करायची नाही आहे. ज्यांना पण प्रॉब्लेम येतो कमी हाईटवाल्यांनी, तर त्यांनी अशी प्रॅक्टिस करायची की पाय हवेत सोडून पहिले स्ट्रेट गाडी जाते का नाही ते चेक करायचे. जोपर्यंत तुमची गाडी स्ट्रेट जात नाही पाय हवेत ठेवून तोपर्यंत पायवरती ठेवायचीच नाही आहे. अशीच प्रॅक्टिस करत राहायचं आहे तुम्हाला जोपर्यंत आपल्याला बॅलन्स कम्फर्टेबल नाही होत तोपर्यंत. बघा मॅमचे पाय बघा तुम्ही. आता कम्फर्टेबल प्रॅक्टिस नाही, पटकन वर पण येत आहे. वरती ठेवायला घाई करायची नाही आहे. जर आपली गाडी हालत असली, वाकडी तिकडी जात असेल, तर बॅलन्स बनत नसेल तर तीच प्रॅक्टिस चालू ठेवायची. पहिली गाडी आपल्याला अशी स्ट्रेट जाती, ज्या साईडला वागती आहे तोपर्यंत पाय वरती घ्यायला घाई करायची नाही. ज्यांना हाईट कमी त्यांनाच असा प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी ही प्रॅक्टिस आहे. लंबी चालायला लागली की पाय पण वरती येईल. ठीक आहे, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, बाय बाय.